हाय हॅलो नमस्ते. मी उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेत आणि 2 बटाटे घेतलेत. तर आज आपण पोहे आणि बटाट्यांपासून अगदी आगळा-वेगळा असा हा पदार्थ बनवणार आहोत. अगदी लहानांपासून मोठ्यांना देखील खूप असा आवडीचा हा पदार्थ आहे. तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि बनवल्यावरती हा थंड झाला तरीसुद्धा हा खूप छान लागतो. चवीला तितकाच छान लागतो जितकं गरम असताना लागतो आणि अगदी सॉफ्ट असा हा बनून तयार होतो. आता हे पोहे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. तर हे पोहे मी जे आपण पोह्यांसाठी वापरतो ते पोहे घेतले आहेत पातळ. आता याला आपण बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मी मिक्सरला पोहे छान असे बारीक वाटून घेतले आहेत. आता आपण हे साईडला ठेवून घेऊया. आणि इथे मी 2 बटाटे उकडून घेतले होते. आता याची आपण साल काढून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक, एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक, एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं. तर अशाच पद्धतीने मी दोन्हीसुद्धा बटाट्यांची साल काढून घेते. तर पाहू शकता इथे मी दोन्हीसुद्धा बटाट्यांचे साल काढून घेतले आहेत. आता आपल्याला हे बटाटे बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी एक किसणी घेतली आहे आणि या किसणीने आपल्याला हे बटाटे बारीक किसून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे दोन्हीसुद्धा बटाटे बारीक किसून घ्यायचे आहेत. तुम्ही हा पदार्थ तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा झटपट करून देऊ शकता किंवा मग तुम्ही नाश्त्याला देखील हा पदार्थ करू शकता किंवा मग आदल्यामधल्या वेळेमध्ये तुम्ही हा पदार्थ बनवून खाऊ शकता. तर पाहू शकता इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेते. तर पाहू शकता इथे मी दोन्हीसुद्धा बटाटे किसून घेतले आहेत. आता यामध्ये आपण जे पोहे वाटून घेतले होते ते देखील यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर इथे मी 2 बटाटे आणि 1 वाटी पोहे घेतले आहेत. आता इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे. तर इथे मी 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. लसूण घेतला आहे 5 ते 6 पाकळ्या. कोथिंबीर घेतली आहे. 1 छोटा चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 छोटा चमचा आपल्याला यामध्ये ओवा घालायचा आहे. आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. तर पाहू शकता इथे मी सर्व हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे. आता आपले जे हे बटाटे आणि पोहे घेतलेत त्यामध्ये आपल्याला हे सर्व घालून घ्यायचं आहे. आता इथे मी मिरचीचा वापर केला आहे. तुम्ही या मिरचीऐवजी मिरची पावडर घेतली तरीसुद्धा चालणार आहे. आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया. तर आता इथे मी हे सर्व हाताने छान असं मिक्स करून घेते. चमच्यापेक्षा आपण हे हाताने मिक्स केलं तर ते व्यवस्थित मिक्स होतं. आणि यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं पाणी घालायचं नाही आहे. जे आपण बटाटे उकडून घेतले आहेत त्यामध्येच आपलं हे बॅटर छान असं मळून होणार आहे. तर पाहू शकता असं हाताच्या साहाय्याने हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला थोडं कोरडं वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. पण मी यामध्ये पाणी घालणार नाही आहे कारण की हे बॅटर व्यवस्थित तयार होणार आहे. 2 बटाट्यांमध्ये हे व्यवस्थित तयार होणार आहे. ह्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता याला बँडिंग येण्यासाठी यामध्ये आपण 2 चमचे गव्हाचं पीठ घालणार आहोत. खूप जास्त गव्हाचं पीठ घालायचं नाही आहे, नाहीतर मग ह्याला गव्हाच्या पिठाचीच चव येणार. त्यामुळे फक्त आपल्याला ह्याला बँडिंगसाठी आपल्याला इथे गव्हाचं पीठ वापरायचं आहे. तर अगदी 2 चमचेच यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे. आता गव्हाचं पीठ घातल्यानंतर हे पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला हाताने. ह्याचा आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे.
तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे। तर पाहू शकता इथे मी छान असं हे पीठ मळून घेतलं आहे। आता आपल्याला थोडंसं हातावरती तेल घेऊन याला सर्व लावून घ्यायचे तेल। तर आता मी छान असं याला संपूर्ण तेल लावून घेतले। आता यावरती झाकण ठेवून आपण हे 5 मिनिटं भिजत ठेवणार आहोत, म्हणजे छान असं फुललं जातं पीठ। तर पाहू शकता एक 5 मिनिटं मी हे छान असं भिजत ठेवलं होतं झाकण ठेवून। तर छान असं पीठ फुललं आहे आपलं आणि मऊ देखील झालं आहे। आता इथे मी एक पोळपाट घेतले आणि त्याच्यावरती आपल्याला एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदाला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपण हे लाटून घेणार आहोत ते चिटकणार नाही यासाठी आपल्याला तेल लावायचं आहे। आणि वरतून जो आपण परत प्लॅस्टिकचा कागद घेणार आहोत त्यालासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर आता मी दोन्हीसुद्धा कागदाला तेल लावून घेतले। आता याच्यातला आपण छोटासा गोळा तयार करून घेऊ हातावरती। तर या पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हा गोळा तयार करायचा आहे। आता या कागदावरती आपण हे ठेवूया आणि यावरती आपण दुसरा कागद ठेवून घेऊया। ज्या साईडने आपण तेल लावले ते साईड ठेवून घ्यायची याच्यावरती आणि लाटण्याने आपण हे लाटून घ्यायचं आहे। तर पाहू शकता या पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा। नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं। तर पाहू शकता हे मी छान असं लाटून घेतले। आता आपल्याला हलक्या हाताने हा कागद काढून घ्यायचा आहे वरचा आणि एका प्लेटीच्या साहाय्याने आपल्याला याला गोल आकार द्यायचा आहे, म्हणजे ते दिसायला सुद्धा छान दिसतं। आता एक प्लेट घेतली आहे त्याने आपल्याला ह्याच्या कडा काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान असं व्यवस्थित गोल आकार येतो। तुम्हाला हवं तर तुम्ही असंच भाजलं तरीसुद्धा चालणार आहे। तर पाहू शकता छान असा गोल पराठा झाला आहे। आता इथे मी गॅसवरती तवा ठेवला आहे आणि यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तवा गरम झाला आहे, आता यावरती आपल्याला हा पराठा घालून घ्यायचा आहे। तर तुम्हाला आता कळलंच असेल की आपण पोहे आणि बटाट्यांपासून नक्की काय बनवत आहोत। तर खूप छान असा हा पराठा होतो आणि अगदी झटपट होतो। तुम्ही मुलांना टिफिनसाठी सुद्धा करून देऊ शकता। तर आता इथं मी बाजूने तेल सोडून घेतलं आहे आणि 1 मिनिटभर आपल्याला हे एका साईडने भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता 1 मिनिट झाला आहे। आता ह्याला आपण हलक्या हाताने ह्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत अगोदर आणि मग हलक्या हाताने ह्याला आपण पलटी करून घ्यायचं आहे। यामध्ये आपण बटाटा घातला आहे त्यामुळे हे तुटू शकतं, त्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्या बाजूने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि दुसऱ्यासुद्धा बाजूने आपल्याला हे 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता मी दुसऱ्यासुद्धा साईडने हे 1 मिनिटभर भाजून घेतलं आहे। तर दोन्हीसुद्धा साईडने छान असं भाजून झालं आहे। तर आता याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। तर पाहू शकता छान असा कलर देखील आला आहे। आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी दुसरासुद्धा पराठा लाटून घेतला आहे। आता तो देखील मी तुम्हाला भाजून दाखवते। तर इथे तव्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून पराठा खाली चिटकणार नाही। आता यावरती हा पराठा आपल्याला अलगद टाकायचा आहे आणि याच्या साईडने देखील आपल्याला तेल सोडायचं आहे। आता एका साईडने 1 मिनिटभर भाजून घेतलं की याला आपण पलटी करून घेऊया
आणि पुन्हा याच्या साईडने तेल सोडून घ्यायचं आहे आणि दुसऱ्यासुद्धा साईडने आपल्याला हे 1 मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। तर पाहू शकता आपण दोन्हीसुद्धा साईडने छान असा हा पराठा खरपूस भाजून घेतला आहे। आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। तर पाहू शकता छान असे हे पराठे झालेत। आता बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेते। तर पाहू शकता इथे मी सर्व पराठे बनवून घेतले आहेत आणि हे पराठे अगदी नरम होतात। तर पाहू शकता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल खूप छान असे नरम हे सॉफ्ट पराठे तयार झाले आहेत। तुम्ही हे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा झटपट बनवून देऊ शकता आणि हे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा सॉससोबत किंवा मग लोणच्यासोबत देखील खाऊ शकता। अगदी कशासोबत देखील खाल्ले तरी हे पराठे तितकेच छान लागतात। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका। तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय।